नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या टॉपिकचा प्रॅक्टिस सेट नंबर 2.6 सॉल्व्ह करणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट आपला क्वेश्चन आहे, द प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. फाइंड हर प्रेझेंट एज. ओके, मग ह्यामध्ये आपल्याला गिवन काय आहे, तर प्रगतीचं एज. आपण प्रगतीचं एज काय घेऊया, प्रगती प्रेझेंट एज इज एक्स. ओके, म्हणजे आपली फर्स्ट कंडिशन काय आहे की द प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज बिफोर 2 years ॲगो. ॲगो म्हणजे 2 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी म्हणजे प्रगती एज 2 years ॲगो इज एक्स मायनस 2 and Pragati's age after 3 years. Okay, Pragati's age after 3 years from present age. That is x minus x plus 3, right? आपला ती दोन कंडिशन मिळाल्या, एक्स मायनस 2 एक्स प्लस 3 बिफोर 2 year अँड आफ्टर 3 year. ओके, प्रेझेंट एजच्या, राईट. मग आपल्याला काय करायचंय की ह्यांचा प्रोडक्ट किती येतो, एक्स मायनस 2 अँड एक्स प्लस 3 इज इक्वल टू 84. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, ह्यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं तर 84 येतं. ओके, मग पुढे आपण सॉल्व्ह करूया. कसं करूया बघा, ह्या ब्रॅकेटला एकदा मल्टिप्लाय करायचंय. तसं कसं करूया, एक्स प्लस 3 मायनस 2 एक्स प्लस 3 इज इक्वल टू 84. म्हणजे ह्या एक्स ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला एकदा मल्टिप्लाय केलं, ह्या मायनस 2 ने ह्या पूर्ण ब्रॅकेटला एकदा मल्टिप्लाय केलेलं आहे. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 3x, मायनस 2 इंटू एक्स मायनस 2x, मायनस 2 इंटू 3 मायनस 6 इज इक्वल टू 84, राईट. देन हे दोन सेम आहेत, एक्स देअरफॉर त्यांचं ऍडिशन होईल, पण इथे सबस्ट्रॅक्शन होणार कारण मायनस साईन आहे. 3x मायनस 2x, एक्स साईन मोठ्या याचं मोठा 3 आहे म्हणून पॉझिटिव्ह साईन, मायनस 6 इज इक्वल टू 84, राईट. मग पुढे काय होणार, तुमचा 84 ह्या साईडला शिफ्ट होईल. मग काय होणार बघा, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 6 मायनस 84 इज इक्वल टू 0. देन एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस मायनस प्लस साइन मायनस 90 इज इक्वल टू 0. मग 90चे असे फॅक्टर आपल्याला पाडायचे की त्याचा आन्सर एक्स आलं पाहिजे ऍडिशन केल्यावर, आणि मल्टिप्लिकेशन मायनस 90 आलं पाहिजे. मग आपल्याला सोपं आहे, आपण इथे बघू शकता हे मायनस 90 साठी आपण फाइंड आउट करतोय. तर इथे 1 9 जा मायनस 90, देअरफॉर 1 इंटू मायनस 90 इज मायनस 90. मायनस 90चे फॅक्टर कसे येतात, तर पॉझिटिव्ह 10 आणि निगेटिव्ह 9, की निगेटिव्ह 9 पॉझिटिव्ह 10, तर पॉझिटिव्ह 10 का, तर इथे बघा 10 इंटू मायनस 9 मायनस 90, पण 10 प्लस मायनस 9 ह्याचं ऍडिशन किती येतं, 1, पॉझिटिव्ह 1 येतं, राईट. मग आपला दोन्ही कंडिशन फुलफिल होतात, आपल्याला इथे पॉझिटिव्ह एक्स मिळतोय ऍडिशन केल्यावर, आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह 90 मिळते, राईट. मग आपण ही कंडिशन फुलफिल केलेली आहे दोन्ही. तर आपण असं पुढे लिहूया, एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0. ओके, नेक्स्ट स्टेप आपली काय येणार बघा, ह्यामध्ये कॉमन आपला एक्स आहे. मग एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 10 ब्रॅकेट कम्प्लीट. आता ह्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, 9 आहे, कारण 9 ने 90 ला डिवाइड करणं पॉसिबल आहे. मग आपण ब्रॅकेट मधून बाहेर काय करणार, मायनस 90. ओके, मायनस 9 बाहेर काढल्यावर काय होणार, आपला इथे राहणार एक्स, राईट. आणि इथे 9 10 जा 90. ओके, दॅट्स मीन 10, बट साइन मायनस बाहेर काढल्यामुळे पॉझिटिव्ह झालं, इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स मायनस 9 अँड एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0. Okay, therefore x minus 9 is equal to 0, or x plus 10 is equal to 0. Then x is equal to positive 9 or x is equal to negative 10. But negative 10 is not possible because कोणतं एज हे निगेटिव्ह मध्ये नसतं. तर आपला आन्सर काय येतं,
x is equal to 9. Okay, therefore Pragati's present age is 9 years. Okay, this is the answer of this question. आपला सेकंड क्वेश्चन कसा आहे तो बघा. द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ टू कन्झिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स इज 244. फाइंड द नंबर्स. ओके, मग आपले इव्हन नंबर आपण कन्सिडर करूया. एक इव्हन नंबर कन्सिडर करूया, एक एक्स अँड अदर कुठचा करूया. कन्झिक्युटिव्हचा अर्थ काय की त्याच्या पुढचा, म्हणजे काय, समजा 2 असेल तर 2च्या पुढचा 4, 4च्या पुढचा 6, राईट. मग आपण त्यामध्ये किती ऍड करतो, 2. मग सेकंड कन्झिक्युटिव्ह नंबर कुठचा, तर आपला x+2. ओके, हे आपल्याला दोन नंबर्स मिळालेले आहेत, त्यांचा काय करायचं आहे, स्क्वेअर करायचा आहे. ओके, म्हणजे एक्स स्क्वेअर आणि नंतर त्यांची ऍडिशन करायचे, सम करायचे, बरोबर. x+2 ब्रॅकेट स्क्वेअर, ह्याचा आन्सर किती येते आपल्याला, 244. ओके, 244 आपलं जर आन्सर येतंय तर आपल्याला हे ब्रॅकेट सोडवून घ्यायला लागेल. तर ते सोडवण्यासाठी एक्स स्क्वेअर, एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 4x. ओके, फॉर्म्युला कुठचा, a+b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केलाय, तो कुठचा, a² + 2ab + b². ओके, 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू 244. ओके, मग समजा 244 आपण ह्या साईडला शिफ्ट केला तर काय होणार, तो मायनस होणार. त्याआधी x+x 2x² + 4x + 4 इज इक्वल टू 244. एक स्टेप आपण वाढवूया, 2x² + 4x + 4 - 244 इज इक्वल टू 0. देअरफॉर 2x² + 4x - 240, कारण सबस्ट्रॅक्शन झालं, नंबर मोठ्याचं मायनसचं, देअरफॉर 0. आता आपल्याला ह्या संख्येला आपण 2 ने डिवाइड करूया, म्हणजे आपल्याला ते x² मिळेल. डिवाइड बाय 2, देन x², इथे आपल्याला 2x मिळेल आणि इथे आपल्याला 120 मिळेल. ओके, डिवाइड केलं 2 ने. मग 120 चे असे फॅक्टर पाडायचे, कारण इथे 1 आहे, 1 इंटू 120 मायनस 120, 120 चे असे फॅक्टर पाडायचे की तुम्हाला ऍडिशन 2x मिळायला पाहिजे. म्हणजे किती, 12 10 जा 120, राईट. दॅट्स देअरफॉर x² + 12, मोठा का 12x घेतला आणि लहान का -x का घेतला, तर 12 - 10 2x, राईट. म्हणून इथे पॉझिटिव्ह साईन आला आणि ह्याला निगेटिव्ह साईन आहे. देअरफॉर -120 इज इक्वल टू 0. ह्यामध्ये कॉमन आपल्याला x मिळणार, x + 12, आणि ह्यामध्ये कॉमन आपल्याला -10 मिळेल, म्हणजे आतमध्ये x + 12 राहील. साईन चेंज, इंटरचेंज होईल, कारण हा ब्रॅकेट मधल्या बाहेर मायनस असल्यामुळे ब्रॅकेट ओपन केलं तर हे सगळे निगेटिव्ह होतील, म्हणून ते पॉझिटिव्ह होणं आवश्यक आहे. मग दोन व्हॅल्यूज कुठच्या मिळाल्या, x + 12 अँड x - 10 इज इक्वल टू 0. ओके, मग नेक्स्ट स्टेप काय करणार आपण, x + 12 इज इक्वल टू 0 और x - 10 is equal to 0. Therefore, x is equal to -12 or x is equal to +10. But x पॉझिटिव्ह निगेटिव्ह नसतो कधी, त्यामुळे इज नॉट पॉसिबल. ओके, therefore x is equal to 10. तुमचा फर्स्ट जो इवन नंबर मिळाला तो 10 मिळाला, आणि सेकंड इवन नंबर x+2, दॅट मीन्स 10 + 2 इज इक्वल टू 12. मग 10 and 12, these are the two consecutive even numbers. Okay, आपला थर्ड क्वेश्चन आहे, इन द ऑर्चर्ड ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 ऑरेंज ट्रीज. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो इज 5 more than that in each column. Find the number of trees in each row and each column. ओके, आपण आन्सर सॉल्व्ह करूया. त्यामध्ये काय म्हटलं, आपण कन्सिडर करूया द नंबर ऑफ trees in each column b5. ओके, सॉरी bx. मग आपलं पुढचं रो मध्ये किती असणार, द नंबर ऑफ trees in
each row be x प्लस 5, कारण 5 ने जास्त आहेत ना प्रत्येक रो मध्ये प्रत्येक कॉलम पेक्षा, म्हणून x प्लस 5. ओके, मग टोटल नंबर ऑफ ट्रीज इज x x प्लस 5. ओके, पण आपल्याला प्रत्येक रो आणि प्रत्येक मध्ये कॉलम मध्ये काढायचे, पण आपल्याला क्लिअर केलंय की 150 ऑरेंज ट्रीज आहेत, बरोबर. मग देअरफॉर x प्लस 5 इज इक्वल टू 150. मग पुढे काय सॉल्व करणार, x इंटू एक्स एक्स स्क्वेअर, x इंटू 5 5x इज इक्वल टू 150, राईट. 150 ह्या साईडला शिफ्ट झाला लेफ्ट हँड साईडला की तो मायनस होणार, 5x मायनस 150 इज इक्वल टू 0. ओके, मग 150 चे असे फॅक्टर पाडायचे की तुम्हाला 5x हे आन्सर आलं पाहिजे. मग असे कोणते फॅक्टर आहेत 150 चे की त्या तुम्हाला 5 मिळेल, तर 15 10 जा 150, राईट. 15 10 जा 150 मध्ये आपल्याला लक्षात आलं पाहिजे की x स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे 15 इंटू 10 मायनस 150, राईट. मायनस साइन आणि ह्यांची ऍडिशन जर केली तर पॉझिटिव्ह 5x येते, कारण सबस्ट्रॅक्शन होतं म्हणून, बरोबर. ह्यामध्ये कॉमन काय आहे, x कॉमन आहे, मात काय राहणार x प्लस 15, आणि ह्यामध्ये कॉमन काय मायनस 10, म्हणजे इथे राहणार आत x आणि हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होईल. 10 15 जा 150. ओके, व्हॅल्यू आपल्याला काय मिळालं, x प्लस 15 अँड x मायनस 10, राईट. मग पुढे काय होणार बघा, आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्यात आपल्याला, x प्लस 15 इज इक्वल टू 0 और x मायनस 10 इज इक्वल टू 0. then x is equal to minus 15 or x is equal to positive 10, but minus 15 is not possible, बरोबर, not possible. therefore x is equal to 10. कॉलम मध्ये किती रो आहेत, तर 10 रो आहेत. मग आपल्याला रो मध्ये कसे काढणार, x प्लस 5, दॅट मीन्स 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. 10 trees are in column, okay, and in 15 trees in row. ओके, आपल्याला 10 10 आणि 15 हे दोन आन्सर्स मिळाले, राईट. तर आपला क्वेश्चन काय बघा, विवेक इज अ 5 year older than किशोर, द सम ऑफ देअर मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ देअर एजेस इज 1/6, फाइंड देअर प्रेझेंट एज. ओके, मग आपल्या किशोरचं एज किती आहे, x इयर आपण कन्सिडर केलं, आणि विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे, म्हणून त्याचं एज झालं x प्लस 5. आता ह्याचा इनवर्स म्हणजे काय, तर इनवर्स म्हणजे 1/x. ओके, आणि तो इनवर्स कसा येणार, 1/x प्लस 5. ओके, मग ह्या दोघांची काय करायची, ऍडिशन करायची, सम करायचे, ती किती येते आपली 1/6. दिस इज द कंडिशन ऑफ दिस क्वेश्चन. ओके, मग आपण पुढे काय करणार की आपलं ऍडिशन करण्यासाठी या दोन साइड सेम असणं आवश्यक आहे, डिनॉमिनेटर तर सेम नाहीये, तर आपण काय करतो की ह्या डिनॉमिनेटरने ह्याला मल्टिप्लाय करतो, ह्या डिनॉमिनेटरने ह्याला मल्टिप्लाय करतो, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करतो. ओके, मग x प्लस 5 इंटू 1 x प्लस 5, राईट, x इंटू 1 x. ओके, आणि डिनॉमिनेटरला काय येणार, x इंटू x प्लस 5 इज इक्वल टू 1/6. मग x प्लस x 2x प्लस 5 डिवाइड बाय x इंटू x x स्क्वेअर, x इंटू 5 5x, राईट, इज इक्वल टू 1/6. मग अजून सिम्प्लिफाय कसं करणार, तर हा डिनॉमिनेटरला 6 आहे, तो लेफ्ट हँड साईडला आल्यावर न्यूमिरेटरला जाणार, म्हणजे मल्टिप्लाय होणार, 2x प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 6 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 5x मल्टिप्लाइड बाय 1. ओके, हा 1. मग 6 2 जा 12x प्लस 5 प्लस 30 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 5x. ओके, मग आपल्याला काढायचंय काय, तर x स्क्वेअर ज्या साईडला ती साईड आपण तिथेच ठेवायची, आणि बाकीचे जे नंबर्स आहेत ते शिफ्ट करायचे राईट हँड साईडला. तर बघूया, इथे 0 घेऊया, x स्क्वेअर कारण शिफ्ट केलेलं आपण, प्लस 5x
-12x, कारण 12x इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे निगेटिव्ह झाला आणि -30. ओके, मग आपलं पुढे काय येणार बघा, म्हणजे x² 5x - 12x म्हणजे काय येणार तुमचं राहणार आहे तर 7x, पण मायनस मध्ये x² -7x -30 इज इक्वल टू 0. मग आता ह्याचे असे फॅक्टर पाडायचे की तुम्हाला मल्टिप्लिकेशन 30 मिळालं पाहिजे आणि ऍडिशन 7x मिळालं पाहिजे. मग असे कोणते आहेत फॅक्टर तुमचे, तर 10 3 जा 30. ओके, बट साइन इथे मायनस आहे, म्हणजे -10 मोठा नंबर मायनस द्यायला लागेल आणि हा इथे +3x द्यायला लागेल. म्हणजे ह्याची मल्टिप्लिकेशन -30 येतं आणि ऍडिशन तुमचं -7 येते, राईट, म्हणजे सबस्ट्रॅक्शन. ओके, कॉमन काय मध्ये x कॉमन आहे, म्हणजे राहणार काय इथे x -10. इथे तुम्ही +3 घेणार, कारण ऑलरेडी इथे निगेटिव्ह आणि हा इथे निगेटिव्हच आहे, आपल्याला निगेटिव्हच पाहिजे. मग x 3 10 जा 30, म्हणून -10 इज इक्वल टू 0. मग तुम्हाला दोन व्हॅल्यू कुठच्या मिळाल्या, x -10 इज इक्वल टू 0 और x +3 इज इक्वल टू 0, राईट. म्हणजे x -10 इज इक्वल टू 0 और x +3 is equal to 0. Then x is equal to +10 or x is equal to -3. But this condition is not possible, right? Then what is our answer? X is equal to 10. कोणाचं एज आहे ते आपलं, तर किशोर एज. ओके, किशोर एज. And another condition is x plus 5. That means 10 plus 5 is equal to 15 years. हे एज कोणाचं आहे, विवेक. ओके, तर आपल्या दोघांची उत्तर मिळालेत की किशोरचं एज हे 15 इयर्स आहे आणि विवेकचं एज हे 15 इयर्स आहे. ओके, आपला नेक्स्ट प्रॉब्लेम असा आहे, सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन द सेकंड युनिट टेस्ट दॅन द फर्स्ट युनिट टेस्ट. ओके, सुयशने काय केलं ना की 10 मार्क जास्त मिळवले कोणत्या टेस्ट मध्ये, तर सेकंड युनिट टेस्ट मध्ये. मग फर्स्ट युनिट टेस्ट मध्ये मार्क किती, फर्स्ट युनिट टेस्ट मार्क x. ओके, सेकंड युनिट टेस्ट चे मार्क्स किती, तर जास्त आहे, किती नाही 10 ने, x + 10 जास्त मार्क मिळतात. ओके, दिस इज अवर सेकंड कंडिशन. नेक्स्ट काय, 5 times the mark of second unit test is equal to the square of the marks of the first unit test. म्हणजे फर्स्ट युनिट टेस्टचा स्क्वेअर, x स्क्वेअर इज इक्वल टू मॅच कोणाला करते 5 टाइम्स, कोणाची ह्याचा x + 10 ला जेव्हा आपण 5 टाइम्स मल्टिप्लाय करू आणि ह्याचा स्क्वेअर करू तर दोन्ही कंडिशन आपल्या मॅच करतात. यावरून काय सांगितलंय, फाइंड हिज स्कोर इन द फर्स्ट युनिट टेस्ट. तर फर्स्ट युनिट टेस्ट मध्ये त्याला किती स्कोर झाला किंवा फाइंड आउट करायचं. तर सिंपल आहे, पुढे x स्क्वेअर is equal to 5 into x 5x 5 into 10 50. हे सगळे शिफ्ट ऑन लेफ्ट हँड साइड ना, therefore x square minus 5x minus 50 is equal to 0. ओके, मग ह्यांचे फॅक्टर असे काढायचे की त्यामध्ये तुम्हाला -5x मिळालं पाहिजे, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन, आणि इथे तुम्हाला मल्टिप्लिकेशन -50 मिळालं पाहिजे. 10 5 जा 50, पण इथे मायनस साइन आहे, मोठ्या नंबरचा साइन आहे, निगेटिव्ह आहे, फॉर -10x + 5x -50 इज इक्वल टू 0, राईट. म्हणजे तुम्ही याचे फॅक्टर कसे काढले, 50 चे 10 5 जा 50, बट इथे मायनस साइन, हा मायनस इथे दिला, हा प्लस दिला, तर 10 -10 + 5 -5, राईट. कॉमन x -10 आणि पुढे 5 कॉमन, म्हणजे x -10, 5 10 जा 50 is equal to 0. Therefore, x -10 is taken into x plus 5 is equal to 0. पुढे काय होतं, x -10 is equal to 0 or x plus 5 is equal to 0. Therefore, x is equal to 10 or x is equal to -5. But x is equal to -5 is not possible. Therefore, x is equal to 10. आपले किती आहेत बघा, फर्स्ट युनिट टेस्ट साठी आपण कुठचा सिम्बॉल कन्सिडर x. आपल्या फर्स्ट युनिट टेस्ट मार्क किती मिळाले, युनिट टेस्ट मार्क इज
Okay, this is the answer. आपला जो 6 नंबरचा प्रॉब्लेम जो आहे तो असा आहे, मी तो लिहिला नाहीये, आपण बघूया कसा आहे तो क्वेश्चन त्याचा. मिस्टर कसम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट्स. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. प्रोडक्शन ऑफ कॉस्ट ऑफ each pot is ₹40, more than 10 times of total number of pots he makes in one day. Okay, if production of cost of all pots per day is ₹600, find production cost of one pot and number of pots he makes per day. Okay, जर असा हा जो क्वेश्चन आहे आपण गिवन लिहिलंय फक्त, म्हणजे काय लिहिलंय बघा, कसं मेक्स एक्स पॉट्स पर डे. ओके, देन द कॉस्ट ऑफ इच पॉट काय म्हटलंय, 10x + 40, म्हणजे जेवढे बनवतो त्याच्यामध्ये +40 तेवढा याचा खर्च असतो. मग आपली फर्स्ट कंडिशन काय आहे तुम्हाला दिलेली, की टोटल खर्च किती येतो, 600 येतो. ओके, x इंटू 10x + 40 इज इक्वल टू 600. मग आपण हे आता सॉल्व्ह करूया. x इंटू 10x 10x स्क्वेअर, x इंटू 40 40x इज इक्वल टू 600. हा 600 ह्या साईडला शिफ्ट झाला कारण सबस्ट्रॅक्ट होणार. 10x स्क्वेअर प्लस 40x मायनस 600 इज इक्वल टू 0. मग ह्या पूर्ण इक्वेशनला आपण 10 ने डिवाइड करूया, कारण इथे 10 आहे. डिवाइड बाय 10. ओके, मग राहणार काय, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल टू 0. ओके, मग आता 60चे असे फॅक्टर पाडायचे की तुम्हाला ऍडिशनला 4x मिळाला पाहिजे. मग 10 6 जा 60, राईट. देअरफॉर एक्स स्क्वेअर, साइन फक्त 10चं पॉझिटिव्ह येणार आणि 6चं निगेटिव्ह येणार, म्हणजे ह्यांची मल्टिप्लिकेशन -60 येईल आणि ह्यांची ऍडिशन +4 येईल, राईट. 60 इज इक्वल टू 0. ह्याच्यामध्ये कॉमन काय, एक्स राहिला काय, एक्स प्लस 10. ओके, आणि इथे कॉमन काय ह्या दोघांमध्ये, तर -6 म्हणजे राहणार काय आतमध्ये एक्स, फक्त एक्स राहिला इथला, आणि इथे +10 इज इक्वल टू 0. देअरफॉर x - 6 इज इक्वल टू and x plus 10 is equal to 0. Okay, therefore x minus 6 is equal to 0 or x plus 10 is equal to 0. Then x is equal to 6 or x is equal to -10. But x is equal to -10 is not possible, right? Therefore x is equal to 6. ओके, म्हणजे आपल्याला इथे लेट मेक्स एक्स पॉट्स पर डे आपल्याला काय मिळालं, की किती पर डे ला मेक्स करतो, तर 6 पॉट्स मेक करतो. ओके, पण आपल्याला काढायचं काय, प्रत्येक कॉस्टचं किती खर्च होतो तो काढायचा. पुढच्या मध्ये टाकायची व्हॅल्यू ह्याच्यामध्ये टाकायची. पुढच्या ह्याच्यात इक्वेशन मध्ये टाकूया 10x + 40 इज इक्वल टू, तर व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्या इज इक्वल टू ची काही गरज नाही आहे, तर आपण फक्त व्हॅल्यू पुट करूया 10 × 6 + 40. ओके, तर 10 6 जा 60, 60 + 40 100. ओके, मग किती रुपये खर्च येतो, ओके, तर एक पॉट बनवायला त्याला खर्च येतो 100 आणि तो किती पॉट बनवतो पर डे, 6 पॉट बनवतो. दिस इज अवर आन्सर. तर बघा आपला पुढचा क्वेश्चन काय, प्रतीक ट्रॅव्हल बाय बोट 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम अँड बॅक इन 8 hours इफ द स्पीड ऑफ द बोट इन अ स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर अवर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर इन द करंट. आपल्याला काय दिलंय, स्पीड ऑफ बोट दिलंय. स्टील वॉटर म्हणजे थांबलेलं पाणी, त्यामध्ये किती आहे, 12 किलोमीटर पर अवर. ओके, लेट द स्पीड ऑफ द वॉटर करंट बी x किलोमीटर पर अवर. ओके, करंट म्हणजे काय, प्रवाहाचं पाणी, त्यावेळेला किती किलोमीटर स्पीड आहे, तर आपण x कन्सिडर केलंय, बरोबर. पण इथे जो x आहे तो 12 पेक्षा छोटा आहे, म्हणजे याचा अर्थ करंट मध्ये स्पीड हा स्टील वॉटर पेक्षा थोडा कमी असणार आहे बोटीचा, असा त्याचा अर्थ होतो. तर दुसरी कंडिशन काय आहे, द स्पीड ऑफ द बोट इन द डाउनस्ट्रीम. डाउनस्ट्रीम म्हणजे उत्तराच्या दिशेने किंवा प्रवाहाच्या दिशेने, मग तो कसा असणार, जास्त असणार ना. स्टील वॉटर मध्ये स्लो जात 12च्या स्पीडने जाते, तर जिथे पाण्याचा फ्लो जास्त आहे तिथे तो फास्ट जाणार बोट, म्हणून 12 + 6. आणि करंटच्या विरुद्ध कमी स्पीडने येणार, म्हणून इथे अपस्ट्रीम म्हणजे वरच्या बाजूने किती असणार, 12 - 6 किलोमीटर पर अवर. तर आपल्याला लागलेला तास किती आपण प्रवास करतो, ते 36 किलोमीटर. ओके, अकॉर्डिंग टू दिस कंडिशन आपण कसं घेतो बघा, 36/12 + x
ओके, आपण काय काढणार आहोत तर स्पीड काढणार. त्यासाठी आपल्याला 30/12 प्लस एक्स प्लस 36/12 मायनस एक्स, टोटल लागलेले तास आपले 8, राईट. आपण मागाशी जसं केलं तसंच करूया. ह्याने ह्याला मल्टिप्लाय करायचं 36 इंटू 12 मायनस एक्स प्लस 36 इंटू 12 प्लस एक्स. डिनॉमिनेटरला काय येणार 12 प्लस एक्स मल्टिप्लाइड बाय 12 मायनस एक्स, राईट, इज इक्वल टू 8. मग बघा पुढे काय होतंय ते. तर ह्या दोघांमध्ये कॉमन काय आहे तर 36. मग आपण लिहिलं इथे 36 ब्रॅकेटमध्ये काय येणार 12 मायनस एक्स आणि इथे पुढे 12 प्लस एक्स, कारण यांची ऍडिशन होते ना. 36 कॉमन आहे, तो ब्रॅकेटच्या बाहेर घेतला आणि इथे काय येणार आपलं 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8, राईट. नेक्स्ट स्टेप आपली काय होणार, हा 12 प्लस एक्स आणि 12 मायनस एक्स डिनॉमिनेटरला तो ह्या साईडला शिफ्ट झाल्यावर काय होणार मल्टिप्लिकेशन होणार. लिहूया आपण 36 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स इज इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय 12 प्लस एक्स इंटू 12 मायनस एक्स, राईट. एवढं तर आपल्याला कळलेलं आहे. ह्या पुढची जी स्टेप आहे ती कशी आहे बघा. हा, मग आता बघा इथे काय होते तर ह्या दोघांमध्ये 12 12 च 44, 36 12 प्लस 12 24 होईल आणि एक्स एक्स गेट कॅन्सल इज इक्वल टू 8 इंटू 12 चा स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर, राईट. म्हणजे काय होणार 36 इंटू 24. ओके, ह्याचं मल्टिप्लिकेशन आपण चेक करूया किती येते. इथे 36 इंटू 24 न करता आपण कसं करतोय बघा, हा इथे मल्टिप्लायर तो इकडे आला डिवाइड होईल. 36 इंटू 24 डिवाइड बाय 8 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर, राईट. 12 चा स्क्वेअर मायनस 1 सॉरी पॉझिटिव्ह 144 आणि एक्स चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, राईट. आता आपलं काय राहणार 8 1 जा 8 8 3 जा 24. मग 36 इंटू 3 6 3 जा 18 कॅरी ओव्हर 1 3 3 जा 108 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. मग आता आपला मायनस एक्स स्क्वेअर समजा इकडे शिफ्ट केला आपण, देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144 मायनस 108. म्हणजे ह्याची सबस्ट्रॅक्शन किती येणार बघा, देअरफॉर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144 मधून 108 गेले म्हणजे राहिले किती 36. ओके, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6. आपल्याला काय पाहिजे होतं, आपल्याला फाइंड आउट काय केलं आपण, करंट मध्ये स्पीड किती फाइंड आउट केला एक्स. आपल्याला फाइंड करायचा स्पीडचा करंट मधलाच फाइंड आउट करायचा होता, तर एक्स इज इक्वल टू 6. मग हा आपला 6 किलोमीटर पर आवर. दिस इज अवर आन्सर. ओके, आपला जो 8 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो आपण डिस्कस करूया. तो असा आहे, Pintu takes 6 days more to complete a certain work than Nishu. Together they finish the work in 4 days. How many days would each take to complete that work if they work alone? Okay, म्हणजे पिंटू हा 6 दिवस जास्त घेतो निशूपेक्षा एखादं काम पूर्ण करायला आणि दोघं एकत्र मिळून ते 4 दिवसात एखादं काम पूर्ण करतात. तर असा प्रश्न आहे की समजा त्यांनी एक वेगवेगळं काम केलं तर त्यांना किती दिवस लागतील ते काम पूर्ण करायला, बरोबर. असा आपला क्वेश्चन आहे. तर आपण त्यासाठी गिवन असं लिहिलंय की निशू टेक्स एक्स डे टू कम्प्लीट द वर्क. ओके, आणि पिंटू 6 दिवस जास्त घेतो म्हणून एक्स प्लस 6 डे, राईट. वन डे म्हणजे टोटल दिवस लागतात आपल्याला त्यापैकी एकच दिवस, तर टोटल दिवस एक्स लागतात. मग एका दिवशी किती लागणार 1 डिवाइड बाय एक्स. ओके, आणि पिंटू साठी किती लागणार तर जास्त 6 दिवस घेतो म्हणून कम्पेअर याच्याशी केलंय, देअरफॉर 1 डिवाइड बाय एक्स प्लस 6. ओके, पार्ट ऑफ वर्क इन 1 डे दे टुगेदर डू. दोघांनी एकत्र काम केलं तर त्याचं टोटल म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन येणार, एवढा त्यांना वेळ लागेल. त्यावर आपण कंडिशन घ्यायची 1/x प्लस 1/x प्लस 3 इज इक्वल टू 1/4. 1/4 का तर पर्टिक्युलर एका डे बद्दल आपण बोलतोय म्हणून. आपण हे सॉल्व्ह करूया. हे कसं येईल बघा, आपला डिनॉमिनेटर सेम पाहिजे ऍडिशन साठी, तर हा एक्स प्लस 6 ने ह्याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे एक्स प्लस 6 इंटू 1 एक्स प्लस 6. ओके, प्लस एक्स इंटू 1 प्लस एक्स, राईट. देन ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू 6 6x
इज इक्वल टू 1/4. ओके, मग आपलं इक्वेशन बघा कसं आलं. इथे काय होणार आपलं x प्लस एक्स 2x प्लस 6 देन x स्क्वेअर प्लस 6x इज इक्वल टू 1/4. ओके, मग आपण आता ह्या कंडिशनला कसं चेंज करूया. तर हा 4 डिनॉमिनेटरला तो ह्या साईडला मल्टिप्लायर होईल. 2x प्लस 6 मल्टिप्लाइड बाय 4 इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6x. ओके, इंटू 1, राईट. मग 4 टू जा 8x, 4 6 जा 24, राईट, इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 6x. ठीक आहे, आपला एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ज्या साईडला आहे ती पॉझिटिव्हच असली पाहिजे. मग आपण सिम्प्लिफाय करण्यासाठी असं घेऊया, इकडे या साईड 0 लिहूया. एक्स स्क्वेअर प्लस 6x, हा 8x इकडे शिफ्ट जा -8x अँड -24, राईट. मग आपलं फायनल इक्वेशन काय तर इथे मिळते आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 6x, सॉरी -2x, कारण 8x मायनस 6x काय होणार, निगेटिव्हचं साईन येणार, सबस्ट्रॅक्शन होणार, अँड -24 इज इक्वल टू 0, राईट. ओके, मग ह्या कंडिशन मध्ये आपण बघतोय की आपल्याला 24 मिळाला पाहिजे मल्टिप्लिकेशन केल्यावर आणि निगेटिव्ह 2x मिळाला पाहिजे. म्हणजे एक्स स्क्वेअर 6 4 जा 24, बट साईन निगेटिव्ह येणार का, त्यांचं ऍडिशन होताना निगेटिव्ह येते आन्सर. 6x प्लस 4x मायनस 2x आणि -6 इंटू 4 -24. मग आपण कंडिशन आपली फुलफिल केली आहे. ओके, आय एम सॉरी, इथे -24 इज इक्वल टू 0. देअरफॉर x कॉमन काढला तर इथे x -6 राहणार. इथे +4 कॉमन आल्यावर इथे x 4 6 जा 24 इज इक्वल टू 0. देअरफॉर x -6 अँड x प्लस 4 इज इक्वल टू 0. Therefore x is equal -6 is equal to 0 or x plus 4 is equal to 0. Therefore x is equal to 6 or x is equal to 4. ओके, मग आपला क्वेश्चन असा होता की फाइंड आउट आपल्याला काय करायचंय की किती दिवस दोघांना टोटल लागतील ते, पण x इज इक्वल टू -4 इज नॉट पॉसिबल. ओके, नॉट पॉसिबल आपण ह्याच्या पुढे लिहूया. ओके, मग x इज इक्वल टू 6, आपला x इज इक्वल टू 6 हे कोणाचं मिळालं आन्सर, तर आपण निशू टेक्स किती दिवस लागतात निशूला, निशू डेज. ओके, आपल्याला कोणाचे काढायचे, टोटल काढायचे. मग ह्यातला किती लागतात, पिंटूला x प्लस 6, म्हणजे x प्लस 6 इज इक्वल टू 6 प्लस 6 12 डेज. कोणासाठी, तर पिंटू टेक्स, पिंटू टेक्स. ओके, पिंटू डेज असे लिहूया आपण, डेज. देन आपल्याला काय करायचंय की क्वेश्चन असा आहे आपला की इफ दे वर्क अलोन हाऊ मेनी डेज इच टेक. म्हणजे आपल्याला दोघांचे मिळाले की आपल्या निशूला एवढंच आन्सर आहे, निशूला 6 डेज लागतात आणि पिंटूला 12 डेज लागतात. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन.